आपले जीवन झिजवले, त्याग केला, आपले कुटुंब त्यागले, अशा सर्व महापुरुषांना आणि मातांना मी सादर विनम्र अभिवादन करते. आज आपला फार मोठा आनंदाचा दिवस आहे, यासाठी की ज्या महामानवाने आपल्याला माणसात आणलं, ज्या महामानवाने आपल्याला समानता दिली, ज्या महामानवाने आपण ज्या स्थितीला आज आहोत ती स्थिती दिली, त्या महामानवाचं रक्त म्हणजे सुजातदादा आंबेडकर आपल्या धरणीवर आलेले आहेत. ही फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. मित्रमैत्रिणींनो, ह्या 27 वर्षापूर्वी बाळासाहेब आंबेडकरांना हे आपण ह्या धरणीवर आणलेलं आहे. बऱ्याच जुन्या आमच्या वेळच्या लोकांना माहीत असेल, ख्रिश्चनांचे मुस्लिमांचे प्रश्नांवर बाळासाहेब आंबेडकर इथं आलेले आहेत. तेव्हा सोनगाव सातरळ ही धरणी खरंच खूप भाग्यवान आहे आणि त्याचा मला खूप अभिमान आहे. आज आपण बघतो एप्स्टीन फाईल असेल, नंतर एप्स्टीन फाईल असेल, खराब प्रकरण असेल, ह्या कोणत्या गोष्टी आपल्यापर्यंत येऊ पाहतात याचं आपण परीक्षण करायला पाहिजे. कारण ह्या गोष्टी अत्यंत भयानक आहेत. ह्या गोष्टी आज आपल्या दाराजवळ आलेल्या आहेत. तेव्हा आपण किती जागरूक आणि योग्यने त्याच्या मागे राहायला पाहिजे, ही गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घ्यावं लागेल. आज आपण बघतो शेतकऱ्यांना हमी भाव नाहीये. मी कालच एका वर्तमानपत्रात वाचलं, एका शेतकऱ्याचे 41 गोण्या कांदे विकले त्याने. 41 किलो गोण्या कांद्यांचे त्याला आले 2,500 रुपये. ते भरले 2,500 किलो भरले आणि त्याला पैसे आले 3,500 रुपये फक्त, आणि त्याच्या हातामध्ये 700 रुपये आले. बघा मग तुम्ही, शेतकऱ्यांनी काय करायचं? जो गरीब शेतकरी आहे, जो कर्ज काढून शेती करतो, बी बियाणं आणतो, फवारणी मारतो, ह्या गोष्टी करण्यात त्याचं कंबरडं मोडतं. त्याने पैसा एवढा व्याजाने काढून शेती करायची आणि त्याच्या हातात काय तर म्हणेल 700 रुपये मिळाले. ही किती दयनीय अवस्था आहे शेतकऱ्यांची. आणि ह्या समस्येबद्दल कोणी नेता कोणी काही बोलत नाहीये. केवळ बाळासाहेब आवाज देत आहेत आणि आपल्याला बोलत आहेत की आपण कोणत्या दिशेने जायला पाहिजे. तेव्हा मला असं वाटतं, आपले प्रश्न जे ऐकतील अशा नेत्याकडे जा, आणि एकमेव नेता जो आहे, जे बाळासाहेब आंबेडकर आपल्या पाठीशी आहेत, जे वन रात्रीचे दिवसाचे उन्हाचे फिरत आहेत, आणि त्यांचं हे जे दुसरी पिढी आहे, जे तरुण नेतृत्व आहे, सुजातदादा ही तेवढेच कष्ट घेत आहेत. आणि ही फार आपली आनंदाची गोष्ट आहे. आपण त्यांना सगळ्यांना सपोर्ट करूया आणि संतोष दादा सोळके यांना खूप मतांनी निवडून आणूया. जय भारत, जय संविधान. धन्यवाद साबळे मॅडम. यानंतर नॅशनल कमिटी सदस्य दिशाताई पिंकी शेख यांनी आपल्याला संबोधित करावं असं आयोजकांकडून त्यांना विनंती करण्यात येते. सगळ्यांनी सेंटरला येऊन बसा. जरा गर्दी सुद्धा फोटो काढला तर जरा छान नाही का? जय भीम. तरुण आहेत ना सगळे इथे? माझ्यासारखे थकले तुम्ही पण. जय भीम.
जरा जोरात येऊ द्या, जोश येऊ द्या, है ना? जय भीम. हा, असं जर ऐकलं गेलं पाहिजे लोकांकडं. कोणाच्या जीवावर आवाज आला हे तर कळलं पाहिजे आपल्याला. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवावर ही वाच आहे, नाही का? माणसाला माणसाच्या रांगेत आणून बसवणाऱ्या सगळ्या महामानवांना त्रिवार अभिवादन. ज्यांच्यामुळे मी आज या मंचावर उपस्थित उभं राहून बोलू शकते, ज्या महामानवांनी संघर्ष केला, हजारो वर्षाच्या संघर्षानंतर तो संघर्ष न्यायाच्या स्वरूपात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहून ठेवला आणि त्या संविधानाच्या ताकदीवर आज मी तुमच्या समोर इथं बोलायला उभी आहे. या संविधानाने तुम्हाला एक महत्वाचा अधिकार दिलेला आहे, तो म्हणजे मतदानाचा अधिकार. मतदान नाहीये ते, तो मताधिकार आहे. तुम्ही त्याला दान करू नका, कुठल्या पण भिकाऱ्याच्या पदरात ते टाकू नका. ते एका चांगल्या माणसाच्या पदरात टाका, जेणेकरून तो तुमच्यासाठी काहीतरी करू शकेल. आता हे आमदारकीचे इलेक्शन आहे, पोटनिवडणूक आहे, त्याच्यामुळे पाकिट येणार नाहीये. आलं पाकिट तरी म्होरक्यांना येईल. हा, त्याच्यामुळे आपण यावेळेस प्रामाणिकपणे बदल घडवला पाहिजे. जर तुम्हाला बदल हवा असेल तर, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात बदल हवा असेल तर तुम्ही बदल घडवला पाहिजे. आणि जर तुम्ही ठरवले की मेंढराची चाल चालायची आहे तर त्याला कोणी काय करू शकत नाही. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान लिहिताना त्यांना हे अपेक्षित होतं की आता इथून पुढे राजा राणीच्या पोटातून नाही तर मताच्या पेटीतून जन्माला येईल. पण आपण हे फॉलो करतोय का? नाही. बाप मेला की पोरगा आमदार, बाप मेला की पोरगा खासदार, नवरा मेला की बायको उपमुख्यमंत्री. आणि हेच जर बाबासाहेबांना आणि संविधान समितीत उपस्थित असलेल्या लोकांना अपेक्षित असतं तर त्यांनी पोटनिवडणुकीची व्याख्या कशाला तयार केली असती? त्यांनी डायरेक्ट सांगितलं असतं राज्याभिषेक करा, है ना, गादीवर बसवा, उचला. आणि हे सगळे दुतोंडी साप आहेत बाकीच्या पार्ट्या, नाही का? म्हणजे यांच्या घराण्यातलं कोणी मेलं तर म्हणतात की भावनिक विचार केला पाहिजे, जरा सहिष्णुपणे विचार केला पाहिजे आणि बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे. तुमच्या घरचं शेत आहे का? तुमच्या वाटण्या बिनविरोध होत नाहीत. कोर्टात 25-25-30 वर्ष तुम्ही एकमेकावर केशी टाकीतात आणि तुम्ही आमच्याकडनं आमची सत्ता बिनविरोध मागता. वंचित बहुजन आघाडीने पहिली लढाई तेव्हा जिंकली जेव्हा आम्ही या मैदानामध्ये उतरलो आणि उभे राहून दाखवलं. कित्येकांनी माघार घेतली. तनपुरे साहेब आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आहेत आज. कित्येकांनी माघार घेतली. फक्त वंचित बहुजन आघाडीने माघार घेतली नाही, तुटले नाही, वाकले नाही, झुकले नाही, लढताय. आणि अशांची कंबर बळकट करणं, अशांचे हात बळकट करणं, त्यांच्या मुठीला ताकद देणं हे सर्वसामान्याच्या मताचं काम आहे. पण आपण ते काम करतोय का हे आता आपण तपासून बघितलं पाहिजे. तुमच्या सगळ्या बायकांच्या हातामध्ये लेकरं आहेत. ह्या लेकरांना तुम्हाला काय भविष्य द्यायचे हे तुम्ही विचार केला पाहिजे. यांना सरकारी स्वतंत्र आणि मोफतचं शिक्षण हवंय का नाही? तुम्हाला नळाला फुकटचं पाणी पाहिजे का नाही? की तुम्हाला शेतीला चांगला भाव पाहिजे की नाही? तुम्हाला तुमच्या लेकरांना चांगल्या मार्गाला न्यायचे की व्यसनाच्या वाटेला न्यायचे? हे तुम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे आणि लोकाधिकार बजावला पाहिजे. आज पुन्हा बेंच हा युथचा आहे, आयोजक आणि इथे उपस्थित जास्त युथ आहेत म्हणून मी फार वेळ घेणार नाही. पण आपण आपली राजकीय जबाबदारी समजून घेतली पाहिजे. जातीच्या आधारावर, वर्गाच्या आधारावर, वर्णाच्या आधारावर, लिंगाच्या आधारावर कुणालाही बळी न पडता, बरोबर ना, आम्ही भारताचे लोक म्हणून शपथ घेतो ना आपण, त्या शपथीला एकदा तरी जागा आणि सर्वसामान्य माणसाला आपला प्रतिनिधी म्हणून पुढे पाठवा. तोळके साहेबांचा दुधाचा कारखाना नाही, साखरेचा कारखाना नाही, ते कृषी महामंडळावर कुठल्या पदावर नाही. ते आत्ता त्यांच्या भागामध्ये इमानदारीने, कष्टाने 1 रुपया न वाटता देवळालीचे नगर परिषदेचे ते हे झालेत, नगरसेवक झाले. त्या लोकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. आता बाई तुमची आहे, तुम्ही विश्वास त्यांच्यावर दाखवला पाहिजे आणि त्यांना निवडून आणलं पाहिजे. काय उमेदवाराचं नाव काय? संतोष भाऊ चोळके. निशाणी काय?
महागलं हो, म्हणून तुम्ही एवढ्या कमी याच्यात बोलताय. जोरात बोला जरा. निशाणी काय? भडका झाला पाहिजे, भडका. नंबर काय? 3. बरोबर. आणि ह्या 3 नंबरच्या गॅस सिलेंडरवर संतोष भाऊ तोळके हे उमेदवार उभे आहेत आणि यांनी सगळ्यांची विकेट घेतली पाहिजे, हे जिंकून आले पाहिजे. बरोबर. चला, जास्त वेळ घेणार नाही. जय भीम. धन्यवाद ताई. आपल्या कार्यक्रमासाठी कमालभाई शेख, अमजदभाई पठाण, त्याचप्रमाणे प्रतीक भाऊ थोरात साहेब, प्रदीप भाऊ थोरात साहेब यांनी स्टेजवर यावं अशी आयोजकाच्या वतीनं त्यांना विनंती करण्यात येत आहे. यानंतर अजीजभाई होरा, उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, यांनी 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करा. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना माझा अस्सलाम वालेकुम. मित्रांनो, आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अध्यक्ष संतोषदादा तोळके यांची याची पोटनिवडणूक आहे. त्या निमित्ताने आपण या ठिकाणी प्रचार सभेसाठी उपस्थित राहिले आहात. या सभेचे अध्यक्ष म्हणून आमचे सर्वांचे लाडके युवा नेते सुजातदादा आंबेडकर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात आज ही सभा होत आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण बघितलं असेल की आपण सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती आहे की या ठिकाणी ज्या मूलभूत समस्या आहेत सर्वसामान्य लोकांच्या, त्याच्याविषयी कोणी बोलताना आपल्याला दिसत नाहीये. आज मराठा बांधवांचा ओबीसीशी वाद लावून, ओबीसी मराठा मिळून मुस्लिम बांधवांशी वाद लावून आणि मराठा ओबीसी मिळून मागासवर्गीय समाजाचे वाद लावून, असे वेगवेगळे वाद लावून या ठिकाणी राजकारण चालू आहे. आणि रोज काही ना काही षडयंत्र या प्रस्तावित राज्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चालू आहे, जेणेकरून जे मूलभूत समस्या असतील, जे यांची काही पर्सनल व्यक्तिगत धोरणं आहेत, जे त्यांना पूर्ण करायचे आहे. आणि म्हणून जे आता बघितलं असेल आपण वीज किती महाग झालेली आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी पेट्रोलचे भाव वाढलेले आहेत, त्याचप्रमाणे आपण बाकीच्या ज्या गोष्टी बघितल्या असेल, अन्नधान्याच्या किमती वाढलेल्या आहेत. तर या ठिकाणी या गव्हर्नमेंटला, या सरकारला या गोष्टींकडून जनतेचं दुर्लक्ष करायचं आहे. गॅस टाक्यांच्या शॉर्टेज आहे, महागाई वाढलेली आहे. आता आज सुरतमधून शेकडो लाखोच्या संख्येने जे मजदूर आहे ते गुजरात सोडून युपीला चालले आहे, बिहारला चालले आहे. परंतु कोणतीच मीडिया या सर्वसामान्य लोकांच्या समस्या आपल्याला दाखवून देण्याला तयार नाही. आणि या ज्या ठिकाणी सरकारचे जे चुकीचे धोरणं आहेत त्याच्या विरोधात अगर कोणी बोलत असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादी कोणीच बोलत नाहीये. या ठिकाणी शरद पवार गट बोलत नाहीये, उद्धव साहेबांचा गट बोलत नाहीये. त्या ठिकाणी प्रस्तावित जे आहे ते तर शांतच बसलेलं आहे. जे काँग्रेसमध्ये पूर्वी होते ते आता भाजपमध्ये गेलेले आहेत. या लोकांनी ईडीची इतकी भीती आहे तर त्यांना जे काम दिलेलं आहे सरकारने, जातीवाद करायचं, वाद लावायचे आणि वेगवेगळ्या समस्या निर्माण करायच्या, ज्या लोकांना आपण आपल्या समस्या सोडवण्यासाठी आज पाठवलेलं आहे विधान भवनात, ते लोक आपल्याला समस्या निर्माण करून राहिलेले. आज जातीवाद निर्माण करून या लोकांनी समस्या वाढवल्या. आपण त्यांना समस्या वाढवण्यासाठी नाही पाठवलं, समस्या सोडवण्यासाठी पाठवलेलं आहे. गावागावातले वाद पोलीस पाटील सुद्धा मिटवतात. सर्वसामान्य लोक बंधुभावाने राहतात, एकमेकांचे वाद मिटवतात. होतात, प्रत्येक समाजात काही विघ्न संतोषी लोक असतात, वाद होतात. पण या ठिकाणी तसं करत नाहीये. मित्रांनो, पण एक छोटंसं एक उदाहरण देतो. या ठिकाणी नेते नेहमी म्हणतात का काँग्रेसच्या काळात मुसलमानांसाठी काँग्रेसने खूप केलं. काँग्रेसने जर मुसलमानांसाठी खूप काही केलं असतं तर संगमनेरचा कारखाना, लोणीचा कारखाना हा एखादा खान पठाणचा असता, हा थोरात विखे कार्यकर्त्यांचा नसता. मुसलमान समाज कुणी सुद्धा आपल्या कष्टाने खात होता, आज सुद्धा आपलं कष्ट करून खातोय. या ठिकाणी जे भाजपचे लोक म्हणतात काँग्रेसच्या लोकांनी, राष्ट्रवादीच्या लोकांनी मुसलमानांसाठी केलं, मुसलमानांसाठी काही नाही केलं. जे त्यांनी केलं ते तुम्ही करा. सर्वसामान्य रोजगार द्या, शिक्षण द्या, आरोग्य सुविधा द्या, एवढीच मुस्लिम समाजाला अपेक्षा आहे. आणि जातीवाद करू नका, हीच मागासवर्गीय समाजाची अपेक्षा आहे, हीच ओबीसीची, हीच आपल्या मराठा बांधवांची आहे. आज राजकीय प्रश्नांसोबत सामाजिक प्रश्न सुद्धा वाढलेले आहेत. पण मुद्दामून या ठिकाणी वेगवेगळे वाद निर्माण करून सामाजिक राजकीय जे प्रश्न निर्माण झाले आहेत ते सोडवण्यावी सरकारचे वाढवण्याचा प्रयत्न करायचे. त्यामुळे आपण एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मराठा समाजाचा उमेदवार म्हणून आपल्या सर्वांचे लाडके संतोषदादा तोळके, अतिशय सामान्य माणूस आहे, खूप चांगल्या मताने ते नगरपालिकेत निवडून आले देवळाली प्रभागाला. आता सुद्धा आपण सर्वांना विनंती आहे की आपण त्यांना भरघोस मताने निवडून द्यावे. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे माननीय संतोष तोळके साहेब यांनी आपल्याला संबोधित करावं असं आयोजकांच्या वतीने त्यांना विनंती करण्यात येते. प्रथमतः सर्व महापुरुषांना अभिवादन.
रावरी नगर पाथर्डी या मतदारसंघाची जी विधानसभेची पोटनिवडणूक होऊ घातलेली आहे, त्या पोटनिवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मला उमेदवारी मिळाली. मित्रहो, विद्यापीठला कार्यक्रम झाला. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की रावरीची निवडणूक ही बिनविरोध करायची आणि रावरी तालुक्यामध्ये वारे वाहू लागले की आता त्यांच्या पुढं कोणीच उभा राहणार नाही आणि ते बिनविरोधच करणार. अरे बिनविरोध कसे करणार? इथे वंचित बहुजन आघाडी ठाम आहे, बिनविरोध कशी होणार? पण चर्चेला उदाहरण आलं आणि 8-15 दिवस चालले बिनविरोध, परंतु पत्रकार परिषद झाली वंचित बहुजन आघाडीची आणि बॉम्ब टाकला की वंचित बहुजन आघाडी ही निवडणूक लढवणार म्हटल्यानंतर वंचितच्या कार्यकर्त्यांवर व ऑफिसवर ज्यांना बिनविरोध करायची त्यांचं लक्ष गेलं. मग त्यांचे कार्यकर्ते ऑफिस पुढं चक्रा मारायला लागले. कोणत्या नंबरची गाडी येते, कोणत्या नंबरचे कोण लोक इथं ऑफिसला येतात आणि जे लोकांनी उमेदवारी मागितली 8 ते 10 सुरुवातीला 9 उमेदवार असताना त्याच्यातले एक दिवस पहिल्या दिवशी म्हणजे आज आला उमेदवार की दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी तो नाही म्हणून सांगायचा, कारण त्याच्या गाडीचा नंबर हा तिथे भाजपच्या कार्यालयाकडे गेलेला राहायचा आणि तिथं त्याला काहीतरी आमिष किंवा काहीतरी गोष्टी सांगून त्याला परावृत्त केलं जायचं. मित्रांनो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, भावनिकतेवर राजकारण होत नाही. जर तुमचा उमेदवार त्या लायकीचा आहे, त्या कॅपॅसिटीचा आहे, तर होऊन जाऊ द्या. मैदानामध्ये पैलवानांची कुस्ती, जो त्याला तुमचा पैलवान पराजित करेल किंवा आमचा पैलवान तुम्हाला पराजित करेल. यांनी रडीचा डाव खेळला. ज्यांच्यामध्ये कुस्ती व्हायची होती अशा लोकांना यांनी दाबण्याचा प्रयत्न केला आणि मग वातावरण निर्मिती झाली. तालुक्यामध्ये आता बिनविरोध होणार. आपल्या येथील आणि त्याच्यानंतर तालुक्याचं वातावरण उत्साही झालं. तालुक्यामध्ये गावागावात चर्चा व्हायला लागली की आता शेवटपर्यंत लढाई होणार आणि आपण ती शेवटपर्यंत आतापर्यंत आणलेली आहे आणि ही लढाई मी आतापर्यंत लढलेलो आहे आणि ती कशी लढलो असं मला माहिती आहे. माझ्या समोर आमचे रावरीचे मतदार सुज्ञ आहेत आणि ते ह्यावेळेस यांची चाल सक्सेस होऊन देणार नाहीत. या तालुक्यामधले जो पाण्याचा प्रश्न आहे, कारखान्याचा प्रश्न आहे, जो कारखाना बंद पडलेला आहे, तो मला विधानसभेमध्ये पाठवल्यानंतर मी तो कारखाना चालू करण्याकरता शासनाकडून त्याच्यानंतर आपल्या गोरगरीब एससी, एसटी, ओबीसी, मायक्रो ओबीसी यांचे प्रश्न आहेत, जे आदिवासी आहेत या लोकांचा प्रश्न आहे. आज आपण 70 वर्षामध्ये गावागावामध्ये आजही आपण जागेसाठी झुंजतोय. आपल्या गावातील गावठाणाच्या जागा आपल्या नाव
लोकांचे काम करतो तेव्हाही मी लोकांसाठी उपलब्ध होतो. तसं आपल्याला तालुक्यामध्ये वातावरण निर्मिती करायची आहे. आपण सर्वजण इथं आलात, तुम्ही बसल्या बसल्या एक एक कार्यकर्ता तालुक्यामध्ये 100 मतं फिरू शकतो. आपल्या पाहुण्या रावळ्यांना तुम्ही फोन करा आणि यावेळेस वंचित बहुजन आघाडीला मतदान करा आणि आपले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करायचे आहेत. आपल्याला माझ्याकडे बघून तुम्ही नंतर महाराष्ट्र राज्याचे युथ आयकॉन सुजातदादा आंबेडकर साहेब यांनी आपल्याला संबोधित करावं असं आयोजन समितीच्या वतीनं त्यांना विनंती करण्यात येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार संतोषदादा चोळके तसेच दिशाताई, वंचित बहुजन आघाडीचे तमाम नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, मंचावरती उपस्थित सर्व मान्यवर व तसेच पकडणं उमेदवार म्हणजे भाजपची सीट आणायला गेले 25 वर्ष 40 वर्ष ज्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, घाम गाळला, त्यांचा घाम गेला पाण्यात. कारण आमदाराचं तिकीट मिळणार त्यांच्या पोराला. भाजपचे कार्यकर्ते, युवा मोर्चाचे कार्यकर्ते, बूथवरचे कार्यकर्ते, तुम्ही बसा बोंबलत. इतके वर्ष बापाची उचलली, आता पोराची उचला, कारण पोरगा आमदार बनायला चालला भाजपकडनं. दुसऱ्या बाजूला गंमत बघून घ्या, वंचित बहुजन आघाडीने उमेदवार दिला म्हणून राहुरीमध्ये निवडणूक होतीये. कारण एनसीपीचा जो उमेदवार आहे तो मॅनेज झालेला उमेदवार आहे, ते आपल्या सर्वांना माहिती. आणि दुसऱ्या बाजूला आपण बारामतीमध्ये इतकी वाईट अवस्था करून ठेवली आहे की बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार उभे राहतात आणि त्यांच्या विरुद्ध लोकशाही टिकवून ठेवण्याचं, संविधान अंमल करण्याचं आणि भाजपला रोखण्याची मोठी खंदी जबाबदारी कोणी घेतली तर शरद पवार साहेबांनी नाही घेतली. त्यांनी हात झटकून टाकले. काँग्रेसनी नाही घेतली, काँग्रेसनी माघार घेतला. बारामतीमध्ये जर कोणी लोकशाही टिकवून ठेवत असेल तर ते रील स्टार अभिजितदादा बिचकुले टिकून ठेवतायत. ही परिस्थिती आपण सर्वांनी समजून घ्या. इतकी वाईट परिस्थिती आज भाजपने महाराष्ट्रावरती केली आहे की सुनेत्राताईंच्या विरुद्ध काँग्रेस उमेदवार देत नाही, राष्ट्रवादी शरद पवार गट उमेदवार देत नाही, तर त्यांना साताऱ्यावरनं अभिजितदादा बिचुकलेंना बोलवायला लागतं. अशी ही परिस्थिती उभी राहते. आणि म्हणून आपल्याला जर ही परिस्थिती बदलायची असेल आणि ही परिस्थिती बंद करायची असेल तर आपल्या सर्वांना 2 गोष्टी ठरवायला लागतात. सर्वात पहिली गोष्ट ही की मी या निवडणुकीमध्ये धर्माच्या नावावर आणि जातीच्या नावावर मतदान करणार नाही, तर मी या पोटनिवडणुकीमध्ये विकासाच्या नावावर मतदान करणार. आणि दुसरी गोष्ट ही की ज्या कुटुंबांच्या घरी संधी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आले तर सगळ्यात पहिले नगर मनमाड रस्त्याचं काम करून इकडच्या लोकांना चांगली वाहतूक परिस्थिती करून देण्याचं काम
हे वंचित बहुजन आघाडी नक्कीच करते. दुसऱ्या बाजूला आपल्या राहुरी तालुक्यामध्ये मुळा धरणामध्ये खूप गाळ साचते आणि या गाळ साचण्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात त्रास इकडच्या लोकांना होतो. तर वंचित बहुजन आघाडीकडनं संतोषदादा चोळके निवडून आल्यानंतर दर 6 महिन्यानंतर गाळ काढण्याचा कार्यक्रम हात वर करून दाखव. 90% तरुण आहेत. आता आपल्यापैकी किती लोक शिक्षण घेतात किंवा शिक्षण घेऊन झाले तुम्ही हात वर करून दाखवा. 100% लोक इकडे शिक्षण घेतात. आता ज्यांनी शिक्षण घेतलंय किंवा ज्यांनी शिक्षण घेत आहेत तुम्हाला पुढे जाऊन हाताला नोकरी मिळणार आहे ज्यांची खात्री आहे किंवा ज्याची गॅरंटी आहे त्यांनी हात वर करून दाखवा. कोणालाच गॅरंटी नाही. डीसी परत एकदा नीट पद्धतीने चालू करून वर्षाला 10,000 रोजगार निर्माण करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यानंतर नक्कीच करणार आहे आणि हाच पायंदा आपल्याला पुढे पाडायचा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या निवडणुकीमध्ये आपल्याला जातीपातीमध्ये वाटण्याचा प्रयत्न करतील, आपल्याला धर्माच्या नावावर वाटण्याचा प्रयत्न करतील, पण आपण जितकं जातीपातीमध्ये अडकत जाऊ, आपण जितकं धर्माच्या राजकारणापासून अडकत जाऊ तितकाच विकास आपल्यापासून दूर होत जातो हे आपल्या सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये आपल्याला भाजपचा पराभव करायचा आणि भाजपच्या डमी उमेदवाराचा पण पराभव करायचा. आणि ह्यांची सत्तेची जी मगरुरी चालू आहे ती आपल्याला थांबून एका गरीब मराठा कुटुंबातला उमेदवार म्हणजेच संतोषदादांना आपल्याला निवडून द्यायचंय. एवढीच मी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती इथे करतो. आणि मित्रांनो, मी आपल्याला अजून एक गोष्ट सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आपल्याला संविधान दिले, जेव्हा आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आणि जेव्हा आपल्याला लोकशाही दिली आणि आपल्याला आपला आमदार, खासदार, पंतप्रधान, मुख्यमंत्री निवडून द्यायची ताकद दिली, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांचं किंवा संविधान मधल्या तमाम ड्राफ्टिंग कमिटीचं हे म्हणणं होतं का की एकाच कुटुंबामध्ये सत्ता द्या, एकाच घरामध्ये सत्ता द्या. यांना सत्ता पाहिजे स्वतःची मालमत्ता टिकून ठेवायला, यांना सत्ता पाहिजे स्वतःच्या शिक्षण संस्था टिकून ठेवायला आणि स्वतःच्या कोऑपरेटिव्ह बँक टिकून ठेवायला यांना सत्ता पाहिजे. तुम्ही विचार करा, इतके वर्ष विखे पाटील कुटुंबाने आपल्यावरती राज्य केलं. कुठल्या पक्षातनं केलं? सगळ्या पक्षातनं करून झालं. पहिले काँग्रेसमध्ये होते. आता तुम्ही विचार करा, विखे पाटील कुटुंबाला काँग्रेसने कमी दिलं का? जे सगळं होतं सगळं साहेबांना म्हटले मला चर्चा करायचा पूर्ण अधिकार आहे, मी लीडर ऑफ ऑपोजिशन आहे, काँग्रेस पक्षाचा गटनेता आहे. राधाकृष्ण विखे पाटील साहेब
बाळासाहेबांची अर्धा तास चर्चा करतात आणि चर्चा करून ते खोलीच्या बाहेर पडायच्या आत बातमी तारखेला आपण सर्वांनी संतोषदादा तोडके आणि वंचित बहुजन आघाडीची निशाणी गॅस सिलेंडरला बटन दाबून 3 नंबरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी संतोषदादांना विजयी करा एवढं